मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना चांदूर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जसापूर या गावात घडली असून समाजाला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे। या घटनेतील आरोपी विरुद्ध जनतेत आक्रोश असून पोलिसांनी आरोपी मनीष गजानन साबळे वय 23 वर्ष या नराधमाला त्वरित अटक करून आरोपीवर अनुसूचित कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। 24 नोव्हेंबरला सायंकाळी 8:30च्या सुमारास गोठ्यात मतिमंद मुलगी नराधमाच्या अत्याचारास बळी पडली असल्याने घटनेची आपबीती मुलीकडून आईला कळताच पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध रितसर तक्रार दाखल केली। अत्याचार पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून घटनेचे गांभीर्य पाहता विभागीय पोलीस अधिकारी अबाद गिरे यांनी घटनेची दखल घेत आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले। ठाणेदार उदयसिंग साळुके व पोलीस उपनिरीक्षक गोपाल उपाध्याय, तेजस्विनी गिरसावडे यांनी घटनास्थळ गाठून खुपिया वीरेंद्र अमृतकर, विनोद इंगळे यांनी आरोपीचा शोधाशोध सुरू केला असता आरोपी चांदूर बाजार येथे देशी लाईनमध्ये असल्याची गुप्त माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा रचून आरोपीला रंगेहात अटक केली। आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस रिमांड दिला असून घटनेबाबत पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी होत आहे। चांदूर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 429/2019 भादवी कलम 376 आणि ॲक्टिव्हिटीचे जे कलम आहेत ते लावले आहेत। त्या पद्धतीने दिनांक 25ला फिर्यादी हजर झाल्याने त्यांची आम्ही फिर्याद घेतली। फिर्यादप्रमाणे प्रथमतः आम्हाला बलात्कार झाल्याचे असं निष्पन्न झाल्याने तात्काळ आम्ही गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल करून तात्काळ आम्ही पोलीस टीम पाठवून आरोपीला अटक केलं। आरोपीची मेडिकल करण्यात आली आहे, तसंच पीडिताची मेडिकल वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली आहे आणि आरोपीला अटक केली आहे। आरोपीला काल अचलपूर न्यायालयात हजर केले आहे स्पेशल कोर्टात आणि त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे। तात्काळ आमच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ संवेदनशील गुन्हा असल्याने तात्काळ चांदूर बाजारमध्ये त्या आरोपीचा शोध घेऊन त्याला लगेच अटक केली आहे। म्हणून हा गुन्ह्याचा तपास आता जवळजवळ ॲक्टिव्हिटीच्या कलमाला आल्यानंतर DYSP साहेब अब्दागिरे यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीने माझी फिर्याद पंचनामा आणि पुढचा तपास साहेबांनी सुरू केलेला आहे। तपासाच्या अंती अजून मेडिकल सर्टिफिकेट वगैरे येणे बाकी आहे, त्यामुळं पुढं तपास आमचा चालू राहील आणि तात्काळ हे सर्व प्रोसिजर हलवल्याने गुन्ह्याचा तपास चांगल्या प्रकारे झालेला आहे। चांदूर बाजार येथून नकुल सोनार यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।